रेल्वे स्टेशन गजबजलेलं होतं. घोषणा, पावलं, धावपळ सगळं सुरू होतं. पण त्या गर्दीत आदित्य मात्र एकटा पडल्यासारखा वाटत होता. हातात मोबाईल घट्ट पकडलेला, डोळे स्थिर, श्वास अडखळलेला. स्क्रीनवर पुन्हा एकदा तोच संदेश झळकला, स्विच्ड ऑफ. त्याच्या छातीत कसंतरी दडपण आलं. आई, एकदा तरी फोन उचल, तो नकळत पुटपुटला. आज पहिल्यांदाच त्याला जाणवलं की आयुष्यात काही गोष्टींसाठी उशीर झाला तर त्या परत मिळत नाहीत. पुण्याच्या एका जुन्या वाड्यात लक्ष्मीबाई राहायच्या. वाडा मोठा होता, पण शांततेनं भरलेला. सकाळी लवकर उठून त्या अंगण झाडायच्या, तुळशीला पाणी घालायच्या, देवासमोर दिवा लावायच्या. प्रत्येक हालचालीत एकच अपेक्षा दडलेली असायची, आज तरी आदित्यचा फोन येईल का? फोन वाजला की त्यांच्या काळजात धडधड वाढायची, पण बहुतांशी वेळा तो शेजाऱ्यांचा किंवा ओळखीचा असायचा. फोन ठेवताना त्या स्वतःलाच समजावायच्या, कामात असेल बाळ. आईचं आयुष्य म्हणजे वाट पाहणं. लहानपणी मुलगा शाळेतून परत येईपर्यंत, मोठा झाल्यावर नोकरीतून सुट्टी मिळेपर्यंत, आणि आता फक्त एका फोनपर्यंत. लक्ष्मीबाई दाराकडे पाहायच्या जरी माहीत होतं की आदित्य अचानक उभा राहणार नाही, तरीही आईचं मन दाराकडेच ओढ घेत राहतं. कपाट उघडताना प्रत्येक वेळी आठवणी बाहेर यायच्या. आदित्यचा पहिला शाळेचा शर्ट, पहिलं बक्षीस, वहीत लिहिलेला आई शब्द. त्या वस्तू हातात घेताना लक्ष्मीबाई हळूच हसायच्या, पण डोळ्यांत पाणी साठायचं. आईसाठी मुलगा कधीच मोठा होत नाही. तो कितीही शिकलेला, कितीही मोठ्या पदावर असला, तरी तिच्या मनात तो अजूनही ताप आला की रडणारा लहानगा असतो. मुंबईत आदित्यचं आयुष्य झगमगीत होतं. काचांच्या इमारती, एसी ऑफिस, मोठ्या मीटिंग्ज. लोकांचं कौतुक, तू फार पुढे गेलास असं सगळे म्हणायचे. पण त्या यशाच्या धावपळीत तो नकळत आईपासून दूर जात होता. आईचा फोन आला की तो उचलायचा, पण मन दुसरीकडे असायचं. नंतर बोलतो म्हणत फोन ठेवला जायचा, आणि तो नंतर कधीच यायचा नाही. एका संध्याकाळी लक्ष्मीबाई फारच थकल्या होत्या. हात थरथरत होते, डोळ्यांतून पाणी येत होतं. त्यांनी वही उघडली आणि लिहायला सुरुवात केली. बाळा, मला काही नको, औषधही नकोत, फक्त तुझा आवाज ऐकायचा आहे. शब्द लिहिले गेले, पण पत्र पाठवलं गेलं नाही. आई कधीही मुलावर ओझं व्हायला तयार नसते. हळूहळू त्यांची तब्येत खालावू लागली. एके रात्री छातीत कळ आली, चक्कर येऊन त्या पडल्या. शेजाऱ्यांनी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की मानसिक ताण आणि एकटेपणा खूप वाढला आहे. मुलाला कळवू नका, लक्ष्मीबाई म्हणाल्या. आई स्वतःचं दुःख लपवते, कारण मुलाला त्रास नको असतो. दवाखान्यातून परतल्यावर घर आणखीच शांत वाटू लागलं. रात्री झोप येईना. त्या देवासमोर बसून फक्त एकच प्रार्थना करायच्या, माझ्या मुलाला काही होऊ देऊ नकोस. स्वतःच्या वेदना त्या विसरत होत्या, पण मुलाचं सुख कधी विसरल्या नाहीत. त्या रात्री मुंबईत आदित्य अस्वस्थ झाला. छातीत कसंतरी वाटत होतं. आईचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. त्याने फोन लावला. एकदा, दोनदा, अनेकदा. पण फोन बंद. पहिल्यांदाच त्याच्या मनात भीतीनं घर केलं. काहीतरी चुकतंय, तो स्वतःशीच म्हणाला. सकाळ होताच त्याने सगळी कामं बाजूला ठेवली. ट्रेनचं तिकीट काढलं आणि गावाकडे निघाला. प्रवासात प्रत्येक मिनिट त्याला बोचत होतं. मी आधी आलो असतो तर, हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. वाड्याजवळ पोहोचताच दारावरची काळी फीत दिसली. त्याचा श्वास अडखळला. घरात शिरताना पाय थरथरत होते. आई पलंगावर शांत झोपलेली होती. चेहऱ्यावर वेदना नव्हत्या, फक्त शांतता होती. तो तिच्या पायाशी कोसळला. मी आलोय, पण आईचा आवाज कधीच येणार नव्हता. अंत्यसंस्कारानंतर घर आवरताना कपाटात ते पत्र सापडलं. ते वाचताना आदित्यचं काळीज तुटलं. त्या शब्दांत तक्रार नव्हती, राग नव्हता, फक्त प्रेम होतं, आणि तेच प्रेम त्याला आयुष्यभर जखमी करणार होतं. पैसा, पद, यश सगळं फिकं वाटू लागलं. त्याला स्वतःची लाज वाटू लागली. जिवंत असताना आईसाठी वेळ काढू न शकणारा तो आता रिकाम्या घरात उभा होता. आदित्यने नोकरी सोडली, शहर सोडलं. तो कायमचा गावात राहायला आला. वाडा पुन्हा जिवंत झाला. आईच्या नावाने त्याने वृद्धांसाठी आधार केंद्र सुरू केलं. जे कोणी एकटे होते त्यांच्यासाठी तो मुलगा झाला. आज त्या वाड्यात हसू आहे. अनेक आई त्याला बाळा म्हणतात,
पण रात्री तुळशीपाशी दिवा लावताना तो हळूच म्हणतो, आई, तुला मिठीत घ्यायला मी उशीर केला, पण तुझ्या शिकवणीत जगायला नाही. संदेश: आयुष्याच्या शर्यतीत इतकेही पुढे जाऊ नका की मागे वळून पाहताना तुमची सर्वात जवळची माणसं हरवलेली असतील. यशाचा आनंद वाटून घेण्यासाठी आई वडील असणं हे जगातील सर्वात मोठं भाग्य आहे. त्यांना तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या वेळेची आणि प्रेमाची जास्त गरज असते. या कथेचा शेवट किंवा विशिष्ट भाग बदलून तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत